रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, रामकृष्ण नामे ये दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे, आपुले आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी, ज्ञानदेवी ध्यानी रामकृष्ण माळा, हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया, आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन तोडावेगी, लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्दं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल थोडा बेस दियाला, थोडा ट्रबल वाढव, इको थोडा ठेव आणि मॉनिटर शार्प कर थोडंसं. विठ्ठला आपल्या या गोंदेगाव या क्षेत्रामध्ये गुढीपाडवा ते रामनवमीच्या या औचित्यावर आणि आपले बरेच चांगले योगायोग जुळून आले तुमची या वर्षी. तुमच्या कार्यक्रमाचं 12वं वर्ष आहे. कार्यक्रमाची तपपूर्ती झाली. त्याचबरोबर काल चैत्राचा प्रारंभ होता, आपल्या नववर्षाचा प्रारंभ होता. त्या दिवशी तुमच्या गावामध्ये प्रभू रामचंद्र आणि त्या रामचंद्रावर अत्यंत प्रेम करणारे असे अष्टसंत भगवान बाबा या दोघांच्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली. 12 वर्ष म्हणजे तपपूर्ती. तप केल्यानंतर देवही भेटला, संतही भेटले. देवही आला, संतही आले आणि अशा योगामध्ये आज सुरुवात माझ्याकडून आहे. तसा ती इच्छा नव्हती बरेच जणांची. आणि आमचे संतोषदादांनी तारीख दिली तेव्हा ते पहिलेच म्हणाले, बाबा 25-26 मिळेल का? तर मी त्यांना म्हटलं आता सगळं गेलं, फक्त एकच दिवस रिकामा आहे. तो दिवस आजचा होता. आणि इकडे येत असताना 2 दिवसापासून पूर्वीच बातमी आली होती की महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यामध्ये अवकाळीचा तडाखा बसण्याची शक्यता. मी पहिले पाहिलं त्या 7 जिल्ह्यामध्ये कोणतं गाव आहे तर त्याच्यामध्ये जालन्याचं नाव होतं. म्हटलं मागच्या वर्षी मी गेलो तर पाण्यानं काही मला सोडलं नाही. याही वर्षी ते लक्षण दिसतात. तर रामाला म्हटलं, रामा वाचव, कारण की तुझ्या खूप कथा केल्या, तेही प्रामाणिकपणानं केल्या. आणि असं जर झालं याही वर्षी जर पाणी आलं तर पुढं असं व्हायचं का जिथं पाणी जात नाही तिथं विशाल महाराजाला नेलं तर पाणी येईल अशी परिस्थिती व्हायची. पण सगळं मोकळं आहे. तुम्हीही मोकळे झाले. आता मीही निश्चिंत आहे, कारण की मी येता येताच पाहिलं तर चांदण्या चमकत होत्या आणि चांदण्या चमकल्यामुळं आपला कार्यक्रमही चमकणार आहे. आता मी मला आल्याबरोबर एक बाबा भेटले. म्हणे, बाबा मागच्या वर्षीचा अभंग राहिला, झाले रामराज्य काय उणे आमासी. म्हणे तो अभंग झाला नाही ना, आता तो राहिला ना, पण यावर्षी हा का घेतला याचं कारण आहे. मी काय आता अधिक जास्त परिहार देत नाही. अभंगाची भूमिका फार सुंदर आहे. तुमच्या इथं देवाची मूर्ती स्थापन झाली आणि ती मंदिरामध्ये स्थापन झाली. या अभंगामध्ये दोन्ही शब्द आहेत, हृदयी मंदिरी स्मराकारे आणि ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदयी जिवाळा श्रीमूर्ती रया.
तर हृदय मंदिर कोणतं आहे आणि मूर्ती कोणती आहे याच्या संदर्भामध्ये, रामाच्या संदर्भामध्ये चिंतन करायचं आहे. ऐका, फार चांगला मूड आहे आज. जरी प्रवास लांबचा झाला तरी फार चांगला मूड आहे. आणि येता येता मला आनंदही वाटला. मी म्हटलं बघ, गावातही आनंद दिसून राहिला. म्हटलं काहीतरी झालं, कारण की बरेच जण रंगलेले दिसत होते. रंगलेले म्हटलं काहीतरी चांगली गोष्ट गावामध्ये झाली. आणि एक गावातला तुमचा मुलगा जो नोकरीला लागला त्याचाही आनंद तुम्ही साजरा केला. अजूनही हळूहळू आवाज येऊन राहिला तो. तर तो आवाज त्याला शुभेच्छा देता देता आज आमच्या गावामध्ये राम आले. आणि मला मागं वाटते या दादांनी सांगितलं की आमच्या गावामध्ये रामाचं काहीही नव्हतं, पण आम्ही रामनवमीचा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. तुम्हाला फल किती लवकर आहे हो, फक्त 12 वर्ष. तुमचं गाव अयोध्येपेक्षा भाग्यवान आहे. अयोध्येला 550 वर्षापर्यंत वाट पावला. तुम्ही 12 वर्षाच्या सप्त्यात रामाला आणलं. गोंदेगाववाल्यासाठी तर टाळ्या मी वाजवतो. आणि बाबाही आलेत सोबत. आम्ही आता मग बसलो होतो तेव्हा चर्चा चालू होती. मूर्ती जयपूरहून आणली आणि खरंच फार सुंदर आहे. मी बऱ्याच ठिकाणी गेलोय. बाबांच्या ज्या ठिकाणी मूर्त्या आहेत ना त्या ठिकाणच्या मूर्त्या पाहिल्या. फार गोड मूर्ती आणली. तुमचा उत्साह चांगला आहे. तुमचा उत्साह फार चांगला आहे. पहिल्या दिवशी इतकं चांगलं वातावरण आमच्याकडे फार अवघड आहे. म्हणून आमच्याकडे पहिल्या दिवशीची कीर्तनं घेत नाही सहसा कोणी. कीर्तनकारही विचार करतो की काय होईल काय होईल. मी साधारण तो विचार कधी केला नाही. आणि इथं आल्यानंतर फार आनंद वाटतोय. छोटस गाव आहे आपलं. आपण प्रभू रामचंद्राला आणलंय. राम कोण आहे? कोण आहे राम? हा रामाचा अवतार 7वा अवतार आहे. दशावतारामध्ये रामाचा अवतार 7वा अवतार आहे. एक राम शब्दाची व्याख्या मोरारी बापूंनी फार सुंदर केली. र आ म. ऐका, फार काळजीपूर्वक ऐका. राम कोण आहे? काय या देशानं रामाचा इतका जय जयकार केला. आणि आपल्या वारकरी संप्रदायाची तो सुरुवात आणि शेवट रामाशिवाय नाही आहे. म्हणून सुरुवात करत असताना रामकृष्ण आणि शेवट करत असताना ज्ञानदेव तुकाराम. सुरुवातही रामानं आहे, शेवटही रामानं आहे. या रामाला फार महत्व आहे. मग हा राम म्हणजे काय? र म्हणजे काय? आ म्हणजे काय? म म्हणजे काय? ऐका, र म्हणजे प्रकाश. र म्हणजे प्रकाश. अ म्हणजे अध्यात्म. आणि शेवटचा शब्द आहे म म्हणजे महत्तम. अध्यात्मातला अतिशय महत्तम प्रकाश ज्याला म्हणतात त्याचं नाव आहे राम. आणि या रामाचं वैशिष्ट्य काय आहे? या रामामध्ये सामर्थ्य आहे. या रामामध्ये शक्ती आहे. देव काय करू शकत नाही. अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. पण या रामाचं एक वैशिष्ट्य हे आहे, या रामानं जगाला दाखवलं की मी फक्त माणसासारखं जगलो, पण माणसासारखं जगल्यानंतर सुद्धा मी देव झालो. रामानं कधी देवाचं काम केलं नाही. म्हणून त्यानं कधीही तुम्हाला पूर्ण रामचरित मानस तुम्ही बघा, त्यानं प्रयत्नाला, पुरुषार्थाला महत्व दिलेलं आहे. कृष्णानं बऱ्याच ठिकाणी लीला वापरल्या. रामाचं तसं जीवनामध्ये तुम्हाला दिसत नाही, कारण त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे, पण त्यानं स्वातंत्र्याचा उपयोग केला नाही. आणि माणूस म्हणून चांगल्या पद्धतीनं जगल्यानंतर आपण देव होऊ शकतो हा आदर्श दिला. काही पारमार्थिक इच्छा असतात. मोरारी बापूंनी एका कथेत सांगितलं होतं. महाराज, अनिरुद्ध महाराज फार सुंदर आहे, तुम्हालाही आवडते आणि तुम्ही सगळे अध्यात्माची प्रीती असणारे लोक आहात. फार सुंदर इच्छा आहे. या इच्छा प्रत्येकाने करावं. याला आध्यात्मिक महेच्छा म्हणता येईल. सगळ्यांनी कराव्या. या आपल्या इच्छा काही कामाच्या नसतात, ते जाऊ द्या, सोडून द्या. पण आध्यात्मिक इच्छा, त्याच्यातली पहिली इच्छा, आपला नाश होऊ नये. आपला नाश होऊ नये. प्रत्येकाला वाटते आध्यात्मिक माणसाचं हेच जीवन असते आणि आध्यात्मिक माणसाचं वैभवच हे आहे, आध्यात्मिक माणसाचा नाश होत नाही.
तुकोबारायांना विचारलं, तुकोबारा तुम्ही नेमकं जीवनामध्ये काय केलं? तुकोबाराय म्हणतात, मी जीवनामध्ये इतकी मोठी क्रांती केली का सगळं जग त्या मरणाला घाबरते, त्या मरणाला मी मारलं. मरण माझे मरणी गेले, शब्द जगद्गुरु तुकोबारायांचे. तुकोबारायांना विचारलं, तुम्ही अध्यात्मामध्ये प्रयत्न केलं, काय झालं तुमचं? तुकोबारा म्हणतात, मरण माझे मरणी गेले, मज केले अमर. आज महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा 450व्या वर्षाचा बीजेचा उत्सव वर्ष सगळ्या महाराष्ट्रानं साजरा केला. आज तुकोबारा आहे. आता वास्तविक हे शब्द तुम्हाला थोडेसे विचित्र वाटतील, कारण की शास्त्र असं सांगते, आमची ज्ञानेश्वरी सुद्धा सांगते, उपजेते जे उपजलं ते नाश होते ना. पण नाश कशाचा झाला हो? शरीराचा नाश सगळ्यांचाच झाला. तुकोबारायांचं काय उरलं? तुकोबारायांचं ज्ञानोबारायांचं वैशिष्ट्य सांगू तुम्हाला. आज तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज जरी तुम्हाला विग्रहाच्या रूपामध्ये दिसून नाही राहिले, पण त्या विचारांच्या रूपामध्ये आजही ते आहे. आणि ते नुसते आहे याच्यामध्ये वैशिष्ट्य नाही, त्या विचारांनी संत तयार केले. ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ज्ञानेश्वरीनं काय केलं? त्या दिवशी शास्त्री बाबांनी फार सुंदर वाक्य वापरलं, संतोष दादा सेलूच्या सप्त्यामध्ये. फार सुंदर वाक्य होतं, महाराष्ट्रातल्या सगळ्या ज्ञानवान संतांची आई म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. सगळ्या ज्ञानवान संतांची आई जर कोणी असेल तर ती ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरीचा नाश आहे का? तुकोबारायांच्या शब्दाचा नाश आहे का? आज जरीही कीर्तनकार त्याच्या मनानं काही सांगत असला, आधार तुकोबारायांच्या शब्दाचा घ्यावाच लागतो, नाही तर कुत्र विचारायला तयार नाही. आम्ही त्याच्यावर बोलत नाही, हा भाग वेगळा. पण घ्यावे काय लागतात? अभंग घ्यावे लागतात. घ्यावं काय लागते? ओवी घ्यावी लागते. नाश नाही यांना. आणि नाश का नाहीये? का नाहीये? तुम्ही काहीही करा, तुमच्यापाशी जे मिळणार आहे. मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो. सगळं जग पैशाच्या मागे धावतं, सगळं जग पैशाच्या मागे धावतं, आणि त्या पैशाच्या स्वार्थाच्या चिखलामुळे आपल्याला कशाचीही घेणं देणं राहिलेलं नाही. त्याच्यामध्ये सगळेजण सैराट सुटलेले आहेत. तुमच्या खिशात 10ची 50ची नोट आहे का? मी मागत नाही, फक्त आहे का? त्यांना वाटते काही मागतील बाबा, अजून झोळी वगैरे फिरवायची काम पडेल शेवटी. तर आहे का तुमच्याकडे? आहे, बरेच जणांकडे आहे. आता माझ्याकडे आहे तर तुमच्याकडे नसेल का? पैसे आहे, पण असं खात्रीनं कोण सांगू शकते का ही माझ्यापाशीच राहणार आहे उद्या म्हणून? महाराज, आपण प्रेम कशावर करतो हो? आम्ही त्याच्यावर प्रेम करतो ज्याचा आमच्यावर प्रेम नाही आहे. तुम्ही पैशावर प्रेम करता, पैसा तुमच्यावर प्रेम करतो का? तुम्ही गाडीवर प्रेम करता, गाडी तुमच्यावर प्रेम करते का? गाडीनं तुमच्यावर प्रेम केलं असतं तर ती पंक्चर झाली नसती. तुम्ही त्याची इतकी काळजी करता, तुम्ही पैशाची इतकी काळजी करता, तुम्ही घरावर इतकं प्रेम करता, त्या घरातल्या स्टाईलवर माती लागू देत नाही. अंगाला लागली तर चालते, पण स्टाईल चमकली पाहिजे. पण ती स्टाईल जेव्हा तुम्हाला पाडते तेव्हा ती विचार करते का यांना आपल्यावर इतकं प्रेम केलं म्हणून? आपण कोणावर प्रेम करतोय? आम्ही जडावर प्रेम करतोय. ते जड टिकणार नाही, ते जड टिकणार नाही. जे विनाशी आहे त्याच्यावर आम्ही प्रेम करतोय. साधू संतांनी प्रेम कशावर केलं माहित आहे?
पैसे आम्हीही कमावतो आणि पैसे साधू संतांनीही कमावले, पण साधू संतांनी कागदाचे पैसे कमावले नाही, हृदयाची श्रीमंती कमावली. कागदाचे पैसे कोणी कमावले? वेगळं बोलू. कागदाचे पैसे स्वतःचं शरीर विकणारे सुद्धा कमावते. त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट राहिली नाही. सगळं जग कागदाचे पैसे कमवते. आम्ही कोणती श्रीमंती कमावली पाहिजे? आजही ज्ञानोबा तुकोबा यांच्या शब्दाकरता लोक आयुष्य द्यायला तयार आहे. इतका काळ बदलत चालला. आज विज्ञानाचा काळ आहे, आज तंत्रज्ञानाचा काळ आहे. इतकी विज्ञानानं प्रगती केली. आणि महाराज, जे लोक अशा संतांना सोडून मूर्खाच्या मागे लागले ना, त्यांचं आयुष्य बर्बाद होते. आज टीव्हीवर तेच चालू आहे. एका बाईनं 15-20 दिवसापूर्वी शब्द वापरले होते की आज आमच्या या बायांना जे आहे, आमच्या महिलांना जे आहे, पोथी पुराणातून बाहेर काढा. आज ज्ञानेश्वरीनं कोणाचं काय नुकसान केलं? आज जगद्गुरु तुकोबा यांच्या गाथेनं कोणाचं काय नुकसान केलं? आज रामायणानं कोणाचं काय नुकसान केलं? माझे शब्द ऐका. ज्या लोकांनी या पोथी पुराणांचा आश्रय घेतला ना, त्यांनी क्रांती केली. या रामायण आणि महाभारतातल्या गोष्टी जिजाबाईनं छत्रपती शिवाजी महाराजांना सांगितल्या. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या रामायण महाभारताच्या गोष्टी ऐकून कशाची स्थापना केली? हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. म्हणून आज आपण उजळ माथ्यानं इथं बसू शकतो. त्याच पोथी पुराणाला नाव ठेवणारे अवलाद हे आपल्याच आहे. आणि त्या भोंदूच्या मागे लागतात आणि त्याचे पाय धुतात. काय झालं त्या पाय धुण्यामुळं? आत्ताच राजीनामा झाला. विठ्ठल माझा मुद्दा नीट आहे का? कमावलं काय हो तुम्ही? आणि कोणत्या साधूच्या मागे लागले? राजकीय लोकांचे साधू ठरलेले आहे. त्यांना ते आशीर्वाद देणारे पाहिजे. मग तो साधू नसला तरी चालते, तो आशीर्वाद देणारा पाहिजे. हा तुझं कल्याण होईल. बरं मला सांगा, याच्या आशीर्वादाने याचं कल्याण झालं असतं तर हा का नेता नसता झाला? हे काय झोपडीत थांबलो असतो? आपण तर विचार केला पाहिजे. आणि माझी सगळ्या समाजाला विनंती आहे, थोडं व्यक्तिवादापासून थोडस बाजूला सरकायला सुरुवात करा. हे पाय धुणं वगैरे बंद करा. आता कोणताच महाराज असं सांगणार नाही प्रत्येकाला पाय धुलं का बरं वाटते, कारण घरी कोणीच धुत नाही ना. विठ्ठल तुम्ही चुकीच्या माणसाचे पाय धुतले ना, अडचण काय होते, तो तुम्हाला फसवायला सुरुवात करतो. आणि ही फार मोठी अडचण आहे. ही फारच मोठी अडचण आहे. जर सीतेला साधू नाही कळला तर तुम्हाला कळेल याच्यावर माझा विश्वास नाही आहे. किती कीर्तन ऐका तुम्ही, किती ऐका, जर सीता फसते आणि स्वतःची सेवा करणारा जो आहे त्याला दूर पाठवते आणि जो लुटायसाठी आला त्याला पाठ देते बसायला. एक वाक्य बोलू, धार्मिक माणूस समाजाला लुटू शकतो, आध्यात्मिक माणूस कधी समाजाला लुटत नाही, स्वतःचं जीवन समाजाकरता लुटवतो. शब्द कळले असतील अशी अपेक्षा करतो. तुकोबारायांनी स्वतःला लुटवलं, ज्ञानोबारायांनी स्वतःला लुटवलं, सगळ्या संतांनी स्वतःला लुटवलं. त्यांनी स्वतःपुरतं जीवन ठेवलं नाही. त्याचं कारण होतं, त्यांना माहित होतं आम्ही याच माध्यमातून अविनाशी होणार आहोत. आज आपला काही संबंध नाही या संतांसोबत. तुम्ही का भगवान बाबाची मूर्ती बसवली? का बसवली? काय कारण आहे? याच्यातले फार कमी लोक असतील की ज्या लोकांनी भगवान बाबाला पाहिलं नाही. आजचा काळ तर असा विचित्र आहे. तुम्ही मराठवाड्यात राहतात, तुमचं भाग्य आहे का तुम्हाला साधू संत भेटले चांगले.
मी काल ज्या भागामध्ये होतो, आमचे संतोष दादा त्या भागामध्ये बरेच वेळा आलेले आहे. घरातल्या तुळशी उपटून ठेवल्या लोकांनी, घरातले देव बाहेर काढून ठेवलेले आहे. मायबाप तर दुसरीकडेच राहिले. आणि आज अशा काळामध्ये आम्ही एका संतांचा प्राणप्रतिष्ठेचा, मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उत्सव करतो. त्याचं कारण आहे, ते गेले नाही. आणि त्यांनी काय ठेवून गेले माहित आहे? उत्तमची रे कीर्ती ज्यांनी देव आपला करून घेतला त्याची कीर्ती मागे राहते. आज कित्येक वर्ष झाली हो, कित्येक वर्ष झाली या लोकांची कीर्ती जात नाही. आज राष्ट्रसंत भगवान बाबांची कीर्ती त्यांनी काय केलं? सगळं जीवन जे होतं ना ते विषया करता नाही, सगळं जीवन अंधश्रद्धे करता नाही, श्रद्धेतून मुक्त. मी त्या दिवशी एक लेख वाचला, भारतातली पहिली गोहत्येकरताची जी कारवाई केली ना ती राष्ट्रसंत भगवान बाबांनी केली. त्या दिवशी एक लेख वाचला मी आत्ता 7-8 दिवसापूर्वी वाचण्यात आला. ज्यांनी आम्हाला संवेदना शिकवल्या, तुमच्यामध्ये त्या हे राष्ट्रसंत भगवान बाबांच्या उपकाराचं रस तुमच्यात उतरला आहे. नाही तर फार विचित्र परिस्थिती आहे. आमच्याकडे तर काही काही भाग असे आहेत ना, त्या भागात साधू जर दिसला तर त्याला टिंगल केली जाते, त्याची म्हणजे माणसानं वाईट वागलं तर त्याला कोणी बोलायला तयार नाही, पण माणूस जर चांगला वागत असेल तर त्याची लोक टिंगल करतात. या काळात आपण राहतो. हे आमचे काका कीर्तनाला येतात ना, यांना 4-4 लोक उपस्थित देतात. आता तर तुम्ही महाराजच झाले, महाराज नाही तर राक्षस वापरतो असं. तुले काही एकादशीचं घेणं देणं नाही. एकादशीच्या दिवशी तू चुकीचं खातं पितं. काही लोकांना तर विचार पडते, संतोष महाराज एक जण म्हणे एकादशी कधी आहे? मी म्हणलं रविवारले. मग आमचं हुकलो म्हणे. म्हणजे ती एकादशी रविवारले आली तर याचं हुकलं तर याला दुःख आहे. याचं चाललं असतं तर नाही, एकादशी दुसऱ्या दिवशी करायला लावली असती लोकांना. इतके माणूस चुकीचं खाण्यात पिण्यात गुंग आहे. आणि ते लोक नाव कोणाला ठेवतात? का ठेवतात? त्यांना माहित आहे यांना वाईट म्हटलं तरीही हे आपलं वाईट करणार नाही, हा अभिमान आहे. लोकांना माहित होतं संत काय करतात. अहो आम्ही संतांपाशी कसेही जाऊ द्या, संत आमचं वाईट करणार नाही हे वाईट लोकांना सुद्धा कळत होतं. ही कीर्ती कमावली त्यांनी. उत्तमाची उरे. माझा मुद्दा नीट आहे का? प्रत्येकाची आध्यात्मिक माणसाची इच्छा असते आमचा विनाश होऊ. पहिली इच्छा. दुसरी इच्छा, प्रत्येकाची इच्छा असते आम्हाला आत्मसुख प्राप्त व्हावं, आम्हाला निजसुख प्राप्त व्हावं, आम्हाला स्वांत सुख प्राप्त व्हावं. ते शब्द थोडेसे अवघड वाटतील तुम्हाला, पण मराठवाड्यात नाही सांगायचं तर कुठं सांगायचं? पण ऐका, आम्ही ज्याला सुख समजतो ते सुख नाही, ते भ्रम आहे. आम्ही ज्याला सुख समजतो ते सुखच नाही, ते भ्रम आहे.
आणि आपलं नेमकं उलट काय आहे, आपल्याला जे भेटते ते भेटल्यामुळं ते हलकं आहे असं आपल्याला वाटते, आणि जे नाही भेटत त्याच्यासाठी आपण झुरत असतो. मी आता एक त्या इंस्टाग्रामला पाहिलं, फार चांगलं होतं. हमें जिसकी आस है वो हमें खास नहीं लगता, कारण की ते भेटत आहे ना, म्हणून तुम्हाला त्याची चव नाही, आपल्याला त्याची चव नाही, आणि असंच आपलं जीवन जातंय. मला सांग, कोण सुखी आहे? कोण सुखी आहे? प्रत्येकाला अपेक्षा काय, आपल्यापेक्षा दुसरं काहीतरी भेटलं पाहिजे. काल आम्ही एक गोष्ट फार चांगली ऐकत होतो. उंदीर होता, उंदीर. उंदराला काय वाटलं, ही मांजर आपल्याला त्रास देते, बोक्या मांजर हे आपल्याला त्रास देते. मग त्याला विचारलं कोणतरी, तुला जर बनायचं असेल तर काय बनायचं? तर ते म्हणे, मला बोक्या नाही तर मांजर बनव, म्हणजे मग मला त्रास होणार नाही. मग ते म्हणे, तुला ते बनवतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तुला ते बनवतो, तू उंदीर आहे, तुला बोक्या मांजर बनवतो. पण बोक्या मांजर कोणाला घाबरते? कुत्र्याने. आणि कुत्रं तिच्यावर अटॅक करते. ते म्हणे, याच्यापेक्षा मग मांजर बनवण्यापेक्षा कुत्रं बनवतो. कुत्रं बनण्यातही बऱ्याच लोकांना आनंद आहे बरं. कुत्रं हाडकं खाते, तर हाडकं खाण्यात ज्याला आनंद वाटते ते कुत्रे नसतात तर काय असतात? विठ्ठला विठ्ठला. तो म्हणे कुत्र बनू, कुत्र. ते म्हणे, कुत्रे कोणाला तरी घाबरत असाल ना. कुत्र कोणाला घाबरते? त्यालाही वाटलं माझं नाव घेतल्यावर माझी उपस्थिती दाखवली पाहिजे, प्रत्येकाला उपस्थिती दाखवायची आहे, आणि माझा अपमान करू नका. मी अशाही पद्धतीने ढकलू शकतो. हे ढकलणं फार वेगळं होतं. त्यालाही वाटलं का कुत्र्यासारखं ढकलू नये, माणसासारखं ढकलावं. विठ्ठला पशूंचा. त्याला वाटलं वाघ बनाव. वाघ कोणाला घाबरतो? वाघ कोणाला घाबरतो? तिची का वाघ सिंह? वाघ कोणाला घाबरतो माहित आहे? खूप मोठा वीज कडकडण्याचा आवाज आला ना, तो वाघ घाबरतो. त्याला वाटते का हे आवाज इतका मोठा कुठून आला? सगळ्यात मोठी गर्जना तर मीच करतो, याच्यापेक्षा मोठा आवाज याचा आला. मग त्याला काय वाटलं, आपण वीज बनवू ना. मग वाघाला जी घाबरवते ते मग आपण वीज बनवू. मग कोणीतरी म्हणे, ते जे वीज आहे त्याला सुद्धा अडचण आणते. कोण आणते अडचण? हवा. कारण की हवा जर आली तर वीज निघून जाते, पांगून जाते, त्याच्यामुळे तिचा आवाज येत नाही. मग त्याला वाटलं आपण हवा बनवू, हवा मोठी. मग हवेनं विचार केला, हा याला हवा बनायचा आहे. तो म्हणे, हवा कोणालाच घाबरत नाही का? ते म्हणे, घाबरते. जेव्हा ती मोठ्या मोठ्या पर्वताला टेकते तेव्हा ती डिवायडेड होते, त्याच्यामुळे पर्वत मोठा. याला वाटलं पर्वत बनव. पर्वत म्हणे, मला बनू, मी बनून काय फायदा आहे? मला कोण कुतरते? माझ्यापेक्षा मोठा कोण? उंदराला वाटलं पर्वत तर मी कतरतो, पर्वतापेक्षा मीच मोठा आहे. मी उंदरासाठी, पर्वतासाठी, कुत्र्यासाठी, मांजरासाठी सांगितलं नाही. मी आपल्यासाठी सांगतो. आपल्याला वाटते हे चांगलं, आपल्याला वाटते ते चांगलं, पण हे सगळं करत असताना आपल्यापाशी जे सुख आहे त्याला आम्ही विसरलो. त्याला आत्मसुख म्हणतात, त्याला निज सुख म्हणतात, त्याला स्वामित्व सुख म्हणतात. आणि हे कधी प्राप्त होते? करिशी देवा विनाश, करिशी देवा विनाश, अवघी होईल निराश, अवघी होईल निराश, कृष्ण बनवीची बहुवास, कृष्ण बनवीची
करसी देवा विनाश अवधी होईल निरास. कृष्णा वाढविसी बहुवस कधी सुखास न. दुसरी इच्छा आत्मसुख. या आध्यात्मिक इच्छा आहे बरं, आणि या कराव्या सगळ्यांनी. तिसरी इच्छा कोणत्याही आध्यात्मिक माणसाला वाटते, एक तर सगळ्यांनी माझ्यावर प्रेम करावं, किंवा जो सगळ्यात मोठा आहे त्यानं तरी माझ्यावर प्रेम करावं. सगळ्यात मोठा. आपल्या अपेक्षा फार हलक्या असतात. आपण कोणासोबत फोटो काढतो, बरं काढणारा फोटो काढायच्या लायकीचा हे तर कळलं पाहिजे. पण आपलं ठीक आहे, जे जे संस्कृतीची हानी करतात, नीतिमूल्याची हानी करतात, आम्हाला कुठं चव आहे. कीर्तनाला येण्याकरता तुमच्या मराठवाड्यामध्ये फार चांगली परिस्थिती आहे, साधू संतांचे उपकार आहे. आमच्याकडे तर अडचण आहे, फार अडचण आहे. मी बऱ्याच गावात कीर्तन दिनं बंद केले, लोकच येत नाही. आणि आत्ता आमच्या 2-3 दिवसाच्या नंतर आमच्या गावापाशी गौतमी पाटील आहे. लोकांची चर्चा चालू झाली, आपण गेलं पाहिजे बरं, आपण गेलं पाहिजे बरं. म्हणलं मरण ना, मी तिथे टीका करतो किंवा टिंगल करतो असं समजू नका बरं. नाही तर ते इंदोरीकरासारखं माझे मागं लागायचं काही. ते रेकॉर्डिंग आहे तर अवघड आहे, नावं घेऊ नये कोणाचे. मी टीका टिंगल करतो नाही, ती एक कला आहे त्यांची वाली, ठीक आहे. पण जिथं आम्हाला जाणीव होते, जिथं आम्हाला जागृती मिळते, एक वाक्य लक्षात ठेवा, संत तुम्हाला जागं करतात. म्हणजे काय करतात? संत तुम्हाला जाणीव करून देतात. जाणीव होणं हे जागं होणं आहे. आम्हाला जाणीव नाही हो, आमचं आयुष्य फार वाया चालतं. मग कोणीतरी, जसं जगद्गुरु तुकोबारायांचं भाग्य आहे की ज्ञानोबारायांवर कोण प्रेम करत नाही. देव किती प्रेम करतो ज्ञानोबारायावर, किती प्रेम करतो देव. ज्ञानोबारायांसारखं भाग्य तर कोणाचं नाही. काय महाराज भाग्य आहे ज्ञानोबारायांचं. तेही फक्त वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाराय समाधीला बसून राहिले, आणि ज्यांनी भजन करायला लावलं त्या गुरुनं एक हात धरलेला आहे, आणि ज्याचं भजन केलं त्या देवानं एक हात धरलेला आहे. असं भाग्य कोणत्याच संताच्या वाट्याला नाही, कोणत्याच संताच्या वाट्याला नाही. आणि फक्त वयाच्या 22व्या वर्षी. आणि काही लोक जेव्हा ज्ञानोबारायांवर शंका घेतात ना, मला त्याच्या बुद्धीची कीव येते मला. ज्ञानोबाराय किती मोठे आहेत माहित आहे? ज्ञानोबाराय इतके मोठे आहे का त्या ज्ञानोबारायाचे शब्द चुकीच्या पद्धतीनं सांगितले तरी लोक पाया पडतात. बरेच कीर्तनकार चुकीचीच ज्ञानेश्वरी सांगतात, पण तरी फक्त ज्ञानेश्वरी सांगतात म्हणून लोक पाया पडतात. ज्याचे शब्द चुकीचे सांगितले तरी तुम्हाला लोक साधू समजतात, याच्यापेक्षा मोठं कोण आहे हो? किती मोठे ज्ञानोबा आहे. मग अशा ज्ञानोबारायांनी तुकोबारायांना काय म्हटलेलं आहे? तुका सर्वश्रेष्ठ प्रिया
अर्जुन का श्रेष्ठ ठरला? देवानं स्वीकार केला होता. आणि लोकांची बुद्धी जितकी काम करते तितकेच लोक विचार करतात. जरी आपण आज भगवान बाबांना इतका मान दिला, पण त्याच भगवान बाबांना त्रास देणारे कोण होते? ज्ञानोबारायांना, तुकोबारायांना त्रास देणारे कोण होते? सांसारिक माणसं सांसारिक बुद्धीप्रमाणे काम करतात. सांसारिक बुद्धीप्रमाणे काम करतात. माझं त्या दिवशी एका ठिकाणी व्याख्यान होतं माझं. आणि व्याख्यान असताना व्याख्यान झालं. आता बऱ्याच लोकांना सवय असते की आमचं कीर्तन कसं झालं, आमचं व्याख्यान कसं झालं. मी कधी कोणाला विचारत नाही, कारण की मलाच माहीत आहे का मी चांगलं कीर्तन करतो. मी स्वतः समाधानी आहे त्याच्यावर. मला बरेच लोक काय म्हणतात, महाराज त्याचा आशीर्वाद घ्यायला यानं. मी एकालाच क्लिअर सांगितलं, आय एम ऑलरेडी ब्लेस्ड. मला आशीर्वाद आहे ज्ञानोबा आहे, तुकोबा यांचा. मला आशीर्वाद आहे पांडुरंग परमात्म्याचा. मला आशीर्वाद आहे रामकृष्ण हरी मंत्र जपाचा. मला दुसऱ्याच्या आशीर्वादाची गरज नाही. ठेवू कुठं? तुम्हाला 17 लोकांची पाहिजे, एकाचही लागत नाही. मला गरज नाही आहे. मला मी अभिमानानं बोलतो असं समजू नका. मी त्याला सांगितलं, आय एम ऑलरेडी ब्लेस्ड. मला सांगू नको. ते म्हणे ते आमचे महाराज पाहत खरी कसे आहे. मला महाराज पाहायची वस्तू आहे. ठीक आहे, पाहायची वस्तू असते. ठीक आहे, ते असतील चांगले, माझा आदर आहे त्यांच्याविषयी. पण तू का आग्रह करतो का त्यांच्याकडून तुम्ही चला म्हणून? का आग्रह करतो? आम्हाला कोणीतरी असा भेटावा. मी त्या दिवशी आळंदीतले काही पोरं होते अनिरुद्ध महाराज. मी कीर्तन ऐकत चाललो होतो. ते म्हणे, बाबा तुम्हाला कशाला कीर्तन ऐकायला लागते? म्हणजे तुमच्यासारखे आम्हाला मोठे समजतात. ते आमच्या डोक्यात गेलेली हवा काढासाठी आमच्यापेक्षा जे मोठे आहे त्याचं ऐकलं पाहिजे, तेव्हा ते हवा निघते. नाही तर ती हवा घुसते ना. त्याच्यामुळं ते ऐकून माझा मुद्दा लक्षात घ्या. संसारी लोकांची बुद्धी एक सामान्य असते. ते तुमचा स्वीकार करत असताना त्यांची बुद्धी वापरतात. आमचा स्वीकार एक तर देवानं करावा किंवा आमचा स्वीकार एक तर संतांनी करावा, ही आध्यात्मिक माणसाची इच्छा असते. समोरचं सांगू, आध्यात्मिक माणसाची एक अजून इच्छा असते का आपण ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातल्या उच्च स्थानावर आपण असलो पाहिजे. म्हणजे असं काही ठिकाण म्हणून नाही, महंत बनवलं पाहिजे, महामंडलेश्वर बनवलं पाहिजे, पण एक ते ठिकाण असलं पाहिजे. त्या ठिकाणावर आपण असलो पाहिजे. आणि हे राहणं होते. प्रत्येकाची इच्छा असते. ज्ञानोबा आहेत का उच्च स्थानावर? शिवपीठ हे तेथे ज्ञानाबाई मुकुट. तुकाराम महाराज नाही का कळसाच्या ठिकाणी? कळसाच्या ठिकाणी आपणही ज्या क्षेत्रामध्ये काम करतो आपणही उंच ठिकाणावर जावं. पण मी त्या दिवशी एक फार सुंदर वाक्य वापरलं होतं. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्यूबला आहे ते. फार चांगलं वाक्य होते. बुलंदी पे जाना कोई बुरी बात नहीं है. बुलंदी पर जाना कोई बुरी बात नहीं है, लेकिन बुलंदी पर आदमी चढ़ जाता है और इंसानियत जब नीचे उतर आती है तब बुरी बात है. माणुसकी खाली नाही गेली पाहिजे. विठाला विठाला मी काही इच्छा सांगितल्या, या सगळ्या इच्छा पूर्ण कशानं होतात माहित आहे? कशानं होतात? तुकोबारायांच्या कशानं पूर्ण झाल्या, ज्ञानोबारायांच्या कशानं पूर्ण झाल्या? त्या फक्त एकाच गोष्टीनं पूर्ण झाल्या, ते म्हणजे भगवंताचं नाव. ऐका, आता पहिलं मी सांगितलं होतं आमचा विनाश होऊ नये. आमचा विनाश होऊ नये. मग हे कशामुळे झालं? तुकोबारायांच्या जीवनामध्ये तुकोबाराय म्हणतात, मला जे जे काही सगळं मिळालं ते फक्त नामामुळे मिळालं. फक्त नामामुळे. मी काहीच केलं नाही दुसरं मी सांगितलं होतं सुख. सुखाच्या संदर्भामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अनुभव काय आहे? सर्व सुख ल्यालो सर्व
ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, देवा ज्ञानदेव म्हणे सुखी केले, देवा पाद पदवी ठेवा निरंतर. तर तुम्ही म्हणसाल कुठं सुख दिसते हो, बायको मेली, पोरग मेलं, ज्ञानोबारायांच्या आईबापांना देहांत प्रायश्चित घ्यावं लागलं. काय काय विचित्र परिस्थिती आहे, कुठं सुख आहे. आज भगवान बाबाची मूर्ती बसवली हो आम्ही, पण त्याच भगवान बाबांना नारायणगडावरून जेव्हा खाली काढायचा प्रसंग आला होता, 2,500 ते 3,000 लोक मारण्याकरता आले होते. त्याच बाबांवर आळ घेतला, त्या बाबांना स्वतःचं शरीराचं अंग कापावं लागलं. कोणतं सुख आहे परमार्थ करून? सांगा ना, कोणतं सुख आहे? आणि तुम्ही कसं काय म्हणता हे सुखी आहेत? यालाच आत्मसुख म्हणतात. यालाच आत्मसुख म्हणतात. आपल्याला काय, आपल्याला अनुकूल परिस्थिती असेल तर सुख, आणि आपल्याला प्रतिकूल असेल तर दुःख. कीर्तन तुम्हाला अनुकूल असलं तर, आणि तुम्हाला अनुकूल नसलं तर मग आता खरं काय आहे? कीर्तन वाईट आहे का तुम्ही वाईट आहे? विठ्ठला विठ्ठला जागृतीनं बोलतो. महाराज संतोषाला आत्ता 4 दिवसापूर्वी एक संशोधन झालं. त्यांनी सांगितलं की भारतातल्या विशेष करून युवा पिढीची परिस्थिती इतकी विचित्र आहे का त्यांचं चित्त 15 सेकंदपेक्षा जास्त स्थिर राहू शकत नाही. 15 सेकंदपेक्षा, हे फार विचित्र आहे. 15 सेकंदपेक्षा का? त्यांना रीलची सवय पडली, आणि त्याच्यामुळे ते पाहतात. समोरचं टेस्ट जर त्याला आली, त्याला जे डोळ्याला बरं वाटते ते दिसलं, कानाला जे बरं वाटते ते ऐकू आलं. हे पोरं हसतात राजू, हे नेहमी ऐकणारे, यांच्या लगेच लक्षात येते. तुम्हाला जरा चटके जास्त द्यावे लागते. तर हे संशोधन आहे. तुम्हाला जर कोणाला पाहायचं असेल तर तुम्ही सर्च करा. आणि ही परिस्थिती का आली? आमचं वाचन कमी झालं. आमचा एखाद्या विषयाचा मागोवा घेण्याची वृत्ती आमच्यामध्ये राहिली नाही. तुम्ही बघा ना, कीर्तनाची वेळ किती असते? जास्तीत जास्त 1.25 ते 1.5 तास. कारण की तुम्ही काही इतके प्रामाणिक तर नाही का जेव्हा रामकृष्ण हरी भजन चालू होते तेव्हापासून तुम्ही स्थिर बसता. इतके तर आम्ही प्रामाणिक नाही. त्याच्यामुळं आपल्यावर अंदाज येते ना सगळ्यांचा. मग आपल्याकडे वेळ किती आहे? किती वेळ आहे? तो 1.25 तास सुद्धा आपण एखादा विषय काळजीपूर्वक ऐकू शकत नाही. मोठे माणसं मोठे का झाले हो? का मोठे झाले? वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ ज्यांनी आपल्याकरता देऊन गेले, त्या ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारे शब्द आजही जन्माला येत नाहीत. त्या तुकोबारायांच्या शब्दाची बरोबरी करणारे शब्द आजही जन्माला येत नाहीत. त्यांचं चित्त स्थिर होतं, त्यांच्यामध्ये चंचलता नव्हती. आपण फार चंचल झालो, फार चंचल, काही आपल्यामध्ये राहिलं नाही. मी हे का बोलतो हे लक्षात ठेवा. आम्हाला का सुख नाही? बरं, संतांनी इतकं दुःख भोगलं तरी ते उंचावर गेले. त्यांच्या जीवनामध्ये नामाची साधना होती. ज्ञानोबारायांची ओवी आहे का? एरवी तरी माझे भक्ता, चिंता नाही. दुसरी एक ओवी आहे का? याहीवरी पार्था माझी भजनी आस्था, तया ते मी माथा मुकुट करी. अहो, तुम्हाला इतकं उंचपणा प्राप्त होतो, इतका उंचपणा प्राप्त होतो, देव सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेतो. याच्यापेक्षा कोणता मोठेपणा आहे? आणि हे सगळं कशानं प्राप्त झालं? नामानं. म्हणून तेच नाम अतिशय चांगलं आहे, तेच तुम्ही स्मरा पहिल्या चरणात. परम कृष्ण नामे नितोनी साने, राम कृष्ण
माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे यांची शब्द आहे. आणि यावर्षी मुद्दामून हा अभंग घेतला. तुम्ही प्रभू रामचंद्रांना आणलंय, तुम्ही भगवान बाबांना आणलंय, मंदिरामध्ये त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. वारकरी संप्रदायाचा पाया कोणी दिसला? ज्ञानोबा यांनी. हा 12वा वर्षाचा उत्सव आहे. आज राम तुम्ही मंदिरामध्ये बसवलेले आहे, ते राम आमच्या हृदयामध्ये बसले पाहिजे. ऐका ऐका, आय वॉन्ट युअर अटेन्शन. एक शब्द सांगतो तुम्हाला. शास्त्रामध्ये पहिले घर हा शब्द वापरत नव्हते. आता बरेच शब्द आहेत. होम, मकान, बरेच शब्द आहेत. पहिले एक शब्द वापरला जायचा, त्याचं नाव होतं भवन. भवन याचा अर्थ बघा किती चांगला आहे. जिथं भव न भव नाही ते भवन. आणि ते भवन म्हणजेच मंदिर आहे. आज एक वाक्य बोलू. तुम्ही सर मला 10:30 वाजले, अर्धा घंटा तुम्हीच बोला. पण एक वाक्य लक्षात घ्या. आज आम्ही मंदिरामध्ये देव बसवला हो, पण आमच्या घरात काय परिस्थिती आहे? आमचे घर मंदिर जोपर्यंत बनणार नाही ना, तोपर्यंत परमार्थाचा काही फायदा नाही. आमचे घर सुद्धा मंदिर बनले पाहिजे. आमचं शरीर सुद्धा मंदिर बनलं पाहिजे. हृदय मंदिरी. आणि काय स्मरा सांगितलं? 2 नावं सांगितले. तसं कोणतंही स्मरा, पण 2 नावं इथं मुख्य सांगितले. राम कृष्ण नामे ये दोन्ही साजिली. आणि मी मगा बोलून गेलो होतो, हे नाम तुमचं संरक्षण करते. मी कितीतरी उदाहरणं सांगतो तुम्हाला. बरीच साधना केली विश्वामित्रानं, पण कामापासून संरक्षण करू शकलो नाही. तुकोबारायांनी कुठंच शिकायला गेले नाही. फक्त भंडारा डोंगरावर जाऊन त्यांनी रामकृष्ण हरिमंत्राचा जप केला. एकांतामध्ये आलेली बाई सुद्धा जाईवो तू माते न करी सायास. जगामध्ये विश्वामित्राचं मंदिर नाही. तुकोबारायांच्या मंदिराच्या दर्शन घेण्याकरता भारताचा पंतप्रधान सुद्धा येऊन नतमस्तक होतो आणि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा म्हणतो. ही नामाची ताकद आहे. मी कितीतरी उदाहरणं देतो. मला वारकरी संतांचा अभिमान वाटतो असं नाही. जे संत ज्ञानवान आहे आणि जे संत भगवंताचं नाम याला सोडत नाही, त्या संतांनी फार क्रांती केली. एक संत आहेत व्यासाचे वडील पराशर, फार मोठं व्यक्तिमत्व होतं. काय केलं त्यांनी? नावेत बसून जाता जाता त्या मत्स्यगंधेवर आसक्त झाले. नावेवर बसून जाता जाता त्या मत्स्यगंधेवर आसक्त झाले. आणि आसक्त झाल्यानंतर म्हणू लागले, मला तू पाहिजे. ती मत्स्यगंध्या म्हणते, अहो महाराज, तुम्ही किती मोठे साधू आहात, तुम्ही संत आहात, मुनी आहात. हे साधू संत शब्द खरे तर त्यांना वापरूच नाही. त्यांना ऋषी मुनी वगैरे शब्द वापरावे. पण तुम्ही इतके मोठे आहात. मग काय झालं? म्हणे अहो दिवस आहे ना. ते म्हणे काही हरकत नाही, मी तपस्वी आहे. त्यांनी काय केलं? सूर्य झाकून टाकला. त्यांनी त्यांच्या तपानं सूर्याला झाकू शकले, पण ते त्यांच्या काम वासनेला मात्र झाकू शकले. आणि जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवनेची नाही अंगे, असे स्वतःविषयी शब्द वापरणारे ज्ञानोबा आहे. त्याच्यामुळे ज्ञानोबा आहे मोठे. ही फार मोठी गोष्ट आहे. कोण वनामध्ये जाऊन बसलं, काय करून घेतलं, मला संसारात राहून काय केलं हे महत्वाचं असते. एक जण म्हणे मी तपस्वी आहे. कुठं राहता तुम्ही? हिमालयात. हिमालयात तपस्या कराच लागेल ना, तिथे दुसरं काय करा.
त्याची तपस्या करावीच लागेल ना. घरात राहून तपस्वी बनता आलं पाहिजे, घरात राहून वैराग्य दाखवता आलं पाहिजे. भेटलंच नाही खायला तर कोणी म्हणते आम्ही वैराग्यवान, खाण्याचे सगळे साधनं तयार आहे आणि यानं म्हणावं नाही, याला वैराग्य म्हणतात. आमचे श्रीगुरु भगवानगडाचे महंत शास्त्री बाबा सगळे राजयोग आहे पण पैशाला हात लावत नाही, याला वैराग्य म्हणतात. भेटतच नाही, भेटतच नाही, वरतून दाखवलं जाते का नाही नाही आम्हाला जमत नाही. हे असे नाही दाखवणारे खूप असतात. माझ्या समोरची गोष्ट आहे, त्यांचं नाव घेत नाही आता ऑन रेकॉर्ड, पिंपरीची गोष्ट आहे. पिंपरीच्या एका मोठ्या आमदारानं 3-4 कीर्तनकाराला पाठवलं होतं आणि सांगितलं होतं की तुम्ही फक्त 1 तास प्रवचन करा. त्यांनी सांगितलं मी येऊ शकत नाही म्हणे. तुम्हाला नेण्याकरता हेलिकॉप्टर आणि आणण्याकरता हेलिकॉप्टर आणि 1.5 करोड रुपये. यांनी काय शब्द वापरले होते माहिती आहे? मी तिथे बसून होतो. ते म्हणे बाबा मी तारीख देऊ शकत नाही, आज पैसे बोलले तर बोलले. एक गोष्ट लक्षात ठेवा, मी ज्ञानोबा यांचा पोरगा आहे, मी ज्ञानेश्वरीचा पोरगा आहे, मी ज्ञानेश्वरीवर प्रेम करतो आणि भगवान बाबानं मला मांडीवर घेतलेला आहे. शास्त्री विकाऊ नाही, विकाऊ नाही. भेटतच नाही. मग येते त्या शाळेमध्ये गोष्ट होती त्या कोल्ह्याची, तोंडच पुरत नव्हतं द्राक्षाला म्हणून सांगितले आंबट आहे. याला महत्व नसते. तुमच्यामध्ये उपभोगण्याची ताकद आहे. मी एक उदाहरण बरेच वेळा सांगत असतो, थोडस विनोदाचं आणि घडलेलं आहे. काका घडलेलं आहे. एका ठिकाणी जेवायला बसले सगळेजण, आम्ही होतो जेवायला आणि एक जण जे होते ना बाकी सगळे मस्त खाऊन राहिले सगळे. मला गरम भजी आवडते, मिरचीचे तर खास आवडते. मी लोक ते गाड्यात मिरच्या बांधतात, मी त्याला म्हणत असतो ते गाडीत कायले बांधल्या, त्याचे भजी गरम मध्ये खाऊ घा, तुझ्या गाडीत काही होणार नाही. मी आजपर्यंत गाडीने मिरची नाही बांधली आणि माझी गाडी आजपर्यंत पंक्चरही नाही झाली 21 वर्षात. खरंच नाही झाली, कधीच नाही झाली. हे काका तर कमाल वाटते. हे म्हणजे नेहमी कोणाच्या गाड्या पंक्चर दिसतात, अशा दिसतात तशा दिसतात. आपल्या गाडीला कधीच काही होत नाही. नाही होत तर बरं आहे का, झालं पाहिजे का? कधीच नाही बांधली मिरची हे ते, घरामध्ये कधीच नाही बांधली. आता एक जण माझ्यापाशी, महाराज तुम्ही हे बांधसान तर तुमचं. अरे म्हटलं माझ्यासारखं चांगलं कोणाचंच नाही ना, अजून काय चांगलं करतो, अजून काय करतो तू? मग ते बसलो आम्ही, जेवण चालू होतं आणि ते एक महाराज होते, ते खातच नव्हते काही. त्याने साधं वरण घेतलं, पोळी घेतली, तेवढी खाल्ली. ते आजूबाजूची काय म्हणे माहीत आहे काय, त्यागी माणूस आहे म्हणे, एवढं चांगले पक्वान आहे म्हणे, हात नाही लावला म्हणे पठ्ठ्यानं. मला सारा थोडीशी शंका आली, कारण की मला त्याच्या चेहऱ्यावर त्याच दिसत नव्हता. तर मला माहित होतं, म्हटलं महाराज लोकांची थोडीशी आतमधली माहिती घ्यायची असेल तर भजनाला कुचका दिला का ते सांगते बरोबर. त्याच्यासोबतचा जे असते ते त्याला सगळं माहीत असते. मी हळूच त्याला काय म्हटलं का हो खरंच तुमचे महाराजाला जमत नाही का खायले? सगळं जमते, कसं खायला? मुळव्यात झाली. मुळव्यात झाल्यावर भजन आवडणं हा वैराग्य नाही आहे बरं. आणि आमच्या शास्त्राने असं सांगितलंच नाही का चांगलं खाऊ नका, चांगलं खा पण त्याचं नाव घ्या. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. सुखे खावे अन्न करावे चिंतन, त्याचे करावे चिंतन. सुखे खावे अन्न
सुद्धा वर्णन आहे. तुम्ही निवेदित भोजन करई. खाऊ नका, खात नाही. एक जण म्हणे आमचे महाराज काहीच खात नाही ना, मग जगते कसे? अरे अस्थिप्रधान सगळं अन्नप्रधान कोश आहे ना, खाल्ल्याशिवाय जगल कसा? ते म्हणे अन्न खात नाही पण बदाम काजू भरपूर खातात. आणि आम्ही याच्यावर मोठे म्हणतो, ज्यांच्याकडे ज्ञान नसते ना ते असे सोंग जास्त करतात. आम्हाला हे चालत नाही, आम्हाला ते चालत नाही. एक वाक्य बोलू, वारकरी संप्रदायात कोणताच नियम नाही आहे. वारकरी संप्रदायात एकच नियम आहे, तो म्हणजे भगवंताचं स्मरण करणं. कोणताच नियम नाही दुसरा. मग जे सांगतात ते त्यांचा धंदा चालला पाहिजे म्हणून सांगतात. नियमच नाही आहे. तया घडले अवघे नेम, मुखी विठोबाचे नाम. आची माझा मुखी विठोबाचे. मी काही विदाऊट प्रमाणाचं सांगतोय असं नाही. उगाच ते नियम हे सांगू सांगू आम्हाला बांधून ठेवलं सगळं. त्याचं नाम खूप चांगलं आहे. एक घडलेली गोष्ट आहे संतोष दादा. बर्फाच्या कंपनीमध्ये काम करणारा व्यक्ती होता आणि बर्फाच्या कंपनीमध्ये काम करू लागला. नेमकं एक दिवस जो आहे ना, तो एक दिवस त्याला उशीर झाला. सगळी कंपनी बंद झाली आणि कंपनी बंद झाल्यानंतर याला उशीर झाला आणि सगळ्यांनी लॉक लावले. नेमकं जी फ्रीजची खोली होती ना, त्या खोलीमध्ये याला कोंडलं आणि लॉक केलेला आहे. फ्रीजर वाढवलेला आहे. याच्या शरीरामध्ये पूर्ण थंडी घोरू लागली. याचा श्वास थांबायला सुरुवात झाली आणि तितक्यामध्ये आता याचा प्राण बाहेर निघणार, आता त्याचा प्राण बाहेर निघणार अशी अवस्था झालेली आहे. आणि तितक्यामध्ये कोणीतरी आलं, खोली खोलली, याला बाहेर काढलं. 10 मिनिटामध्ये हा थोडासा जागेवर आला आणि हा म्हणाला, मी 25 वर्ष झाली या फॅक्टरीमध्ये काम करत आहे. आजपर्यंत लॉक लावल्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत लॉक आजपर्यंत कोणी खोललं नाही. तू कसं काय खोललं? का खोललं तू? त्यानं उत्तर काय दिलं माहिती आहे? जो सुरक्षा रक्षक होता त्यानं उत्तर दिलं, म्हणे दादा मी आज परत जेव्हा सगळे जात होते तेव्हा तुम्ही दिसले नाही आणि सकाळी जाताना तुम्ही दिसले. ते म्हणे इतके सगळे कर्मचारी येतात, माझ्यावर इतकं लक्ष का? ते म्हणे बाकी सगळे कर्मचारी येतात, फक्त मला रामराम तुम्ही एकटेच करता. मला रामराम तुम्ही एकटेच करता आणि जातानाही मला रामराम तुम्ही एकटेच करता. येताना तुम्ही केलेला रामराम जो होता ना, तो रामराम माझ्या लक्षात होता. जाताना कोणी केला नाही म्हणून मला शंका आली आणि म्हणून मी आतमध्ये आलो तर तुम्ही दिसले. कोण वाचवलं याला? तुकोबांचे शब्द आहे, अवघ्या मिथ्या आटी राम नाही जवळ कंठी. काही उपयोग नाही त्याचा. मला एक हृदय मंदिर सांगायचं आहे. तुम्ही मंदिरामध्ये रामाला बसवलं, हृदयरूपी मंदिरामध्ये रामाच्या नावाला बसवा. त्या नावाला बसवा आणि ते नाव जर आतमध्ये असेल ना, गरज नाही वाटत कोणाची. रामायणातला प्रसंग फार गोड आहे. प्रभू रामचंद्र दंडकारण्यामध्ये आहेत आणि सीता मातेचं रावणानं अपहरण करून नेलं आणि अपहरण करून नेल्यानंतर तो जटायू जो आहे ना, त्या जटायूनं सीता मातेला वाचवण्याचा प्रयत्न केला. भक्ती आहे ती, अबला आहे, त्या अबलेला वाचवण्याचा प्रयत्न केला. आपण रावणासोबत युद्ध करता करता त्या जटायूचे पंख छाटलेले आहे. जटायू पडलेला आहे आणि पडलेला असताना तो जटायू शब्द वापरतोय, राम राम राम. प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण मागून आले. प्रभू रामचंद्र लता गेली सगळ्यांना विचारतात, माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? माझी सीता पाहिली का? कुठे आहे माझी सीता? तुम्हाला दिसली का सीता? तुम्हाला दिसली का सीता? आणि तितक्यामध्ये त्या जटायूपाशी आले. त्या जटायूचं मुंडकं जे आहे ते मांडीवर घेतलं. ऐका, जे सुख रामाच्या बापाला भेटलं नाही ते सुख जटायूला भेटलं. मुंडकं मांडीवर घेतलेलं आहे. जटायू डोळे खोलत नाही, तोंडातून शब्द चालू आहे, राम राम राम. प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला म्हणतात, लक्ष्मणा तू एक काम कर. काय? तू त्याच्या कानामध्ये राम 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 म्हणत राहा.
आणि त्या जटायूच्या कानामध्ये लक्ष्मणानं राम 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 म्हणायला सुरुवात केली. तेव्हा जटायूनं जराशे डोळे उघडले आणि सगळं सांगितलं आणि डोळे मिटून घेतले. जटायू तिथं संपले. लक्ष्मण म्हणाला, दादा दादा काय तुम्ही मला त्याच्या कानामध्ये राम राम का म्हणायला लावलं? म्हणजे तू त्याच्या कानामध्ये राम राम म्हटलं, त्याचं स्मरण टिकून होतं, त्याच्यामुळं तो आपल्यासोबत बोलला. लक्ष्मणानं काय शब्द वापरले माहित आहे? म्हणे दादा ज्याचं नाव घेत होता तो रामच जवळ होता ना. तिथे शब्द फार चांगले वापरले. ते म्हणे जो खानदानी भक्त असतो ना तो रामाची वाट पाहत नाही, रामाच्या नावाला सोडत नाही. रामाच्या मांडीवर डोकं आहे पण जटायू त्याचं स्मरण थांबवत नाही. ज्याचं स्मरण थांबत नाही ना तो भक्त आहे. एक वाक्य अजून बोलतो, ज्ञानामध्ये वृत्ती अखंड असते, भक्तीमध्ये स्मरण अखंड असते. म्हणून जाग होणं म्हणजे काय? उठा जागे व्हारे, पुढचे शब्द स्मरण करा पंढरीनाथा. वारकरी संप्रदाय जपाला महत्व देत नाही, वारकरी संप्रदाय स्मरणाला महत्व देतो. स्मरणाला राम राम स्मरा आधी. स्मरण कशाला म्हणतात माहित आहे? चित्रपटामध्ये गाणं फार सुंदर होतं, त्याच्यावर ते जे मैथिली कीर्तन एक केलेलं आहे. रामायणाचे जे अभ्यासक आहेत ना ते गाणं नंतर चित्रपटात आलं, ते जुनं मैथिली कीर्तन होतं. म्हणू का? तुम्ही गाणं ऐकायला आले कीर्तन ऐकायला, पण भाव फार चांगला आहे त्याचा. फक्त ते गाणं पाहू नका, त्याच्यातला भाव पहा. मी तुम्हाला पहिले ते कीर्तन म्हणून दाखवतो. सिया राम कहियो 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 सिया राम कहियो. गाणं ऐका आता लवकर लक्षात येईल. मुझे तुम याद आते हो, मुझे तुम याद आते हो. सिया राम कहियो सिया राम कहियो सिया राम कहियो सिया राम कहियो. मीराबाई वृंदावनामध्ये धावत आहे. वृंदावनामध्ये धावत असताना एक साधू भेटले. एक साधू भेटले, बाकीचे नका, एक दोन जणच टाळा. आणि बाकीचे साधू भेटल्यानंतर एक साधू मीराबाईला म्हणू लागला, ए मीरा तू किसके पीछे दौड़ रही है? कि मीराबाई म्हणू लगी, आपको मालूम नहीं क्या, मैं मेरे कान्हा के पीछे दौड़ती हूँ, मैं मेरे कान्हा के पीछे दौड़ती हूँ. ऐसी लागी लगन मीरा हो गई, मैं तो हरी गली गली हरी गुण गाने लगी. आणि सगळीकडे धावू लागली. ते साधू काय म्हणाले माहित आहे? ते साधू म्हणू लागले, अगं मीरा देवाच्या मागे धावल्यानं काय देव सापडतो का? देवाच्या मागे धावून कोणाला देव सापडला? मीराबाईने उत्तर फार चांगलं दिलं. मीराबाई काय म्हणाली माहित आहे? मी धावते देवाच्या मागं, हे मी देवाकरता धावत नाही, त्या धावण्यामध्ये मला आनंद वाटतो म्हणून मी धावतो. आम्ही नाव घेतो हे देव भेटावा याच्यासाठी नाही, त्या नावामध्ये आम्हाला आनंद भेटतो म्हणून. सिया राम कहियो सिया राम कहियो सिया राम कहियो सिया राम कहियो. टाळी टाळी सगळे सिया राम. प्रभू रामचंद्र आलेले आहे श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम
काय महत्व आहे महाराज? हे याद, हे स्मरण. स्मरण म्हणजे भक्ती आहे. हे तीर्थ आहे. बरं, सगळे तुम्ही साधनं करा, जोपर्यंत त्याला स्मरणाचा आधार नसेल ना, काही मजा येत नाही. तुम्हाला नाम आवडलं पाहिजे. नाम आवडल्यानंतर हळूहळू तुम्हाला वाटते त्याचं रूप कसं आहे. मग ज्याचं रूप चांगलं आहे त्यानं केलं काय, त्याची लीला कशी आहे, आणि नंतर आवडते त्याचं धाम कुठं आहे. अयोध्येत आहे ना. अयोध्या कशाला म्हणतात माहित आहे? अवध, जिथं कोणाचा वध होत नाही. त्या अयोध्या. राम कुठं राहतो? आमच्या हृदयामध्ये राहिला पाहिजे. म्हणून ज्ञानोबरांची ओवी फार गोड आहे. तैसा हृदयामध्ये मी असता सर्व साखा. देव मंदिरामध्ये ठीक आहे, तो मंदिरामधला मूर्ती स्वरूप असेल तो ठीक आहे. या हृदयामध्ये ठेवायचं असेल ना, तर त्या भगवंताच्या नामाला ठेवा. हृदय मंदिरी स्मराकारे. या मंदिराचे बरेच महत्त्वाचे घटक आहेत. जिथं मंदिर असते त्या मंदिराला शिखरही असते, त्या मंदिराला ध्वजाही असते, ध्वजा असते, त्या मंदिराचा पुजारी असते, त्याची आरती असते, त्याचा प्रसाद असतो. जर हृदय मंदिर आहे तर त्याची मूर्ती मी तुम्हाला सांगितली, भगवंताचं नाम ही त्याची मूर्ती आहे. त्याची ध्वजा कोणती आहे माहित आहे? त्याची ध्वजा आहे सत्य. सत्य मी म्हणत नाही. सौरज धीरज तेही दोही रथाची दोन चाका आहे, आणि सत्य शील समध्वजा पताका. आणि या ध्वजेचं कदाचित तुम्ही पाहिलं नसेल, मंदिराची जी ध्वजा असते ना, ती खालचं जे आहे ते लेवल असते आणि वरचा भाग खाली झुकलेला असते. याचा अर्थ काय माहित आहे? जो एवढ्या उंचावर गेल्यावरही झुकलेला राहतो ना, तोच उंच असतो. हे सगळं फार मोठं चांगलं विज्ञान आहे. आणि आजकाल कोणी सांगतच नाही. येतच नसेल तर काय सांगते? काय प्रत्येक ध्वजाचं फार महत्व असते. ध्वज त्रिकोणी का असतो, ध्वज चौकोनी का असतो, चौकोनी ध्वज कुठं लावला पाहिजे, त्रिकोणी ध्वज कुठं लावला पाहिजे, ते खालची बाजू शिवलेली असते ती सरळ का असते. शिखर लावल्याशिवाय मंदिर पूर्ण होत नाही. हृदयरूपी मंदिराचं शिखर कोणतं आहे माहित आहे? उंच चिंतन. ज्ञानोबरांचं चिंतन उंच आहे. हे विश्वाचे उंच चिंतन. म्हणून ज्ञानोबरा श्रेष्ठ ठरले. पताका, मूर्ती, ध्वजा, अजून काय सांगितलं मी? पुजारी. हृदयरूपी मंदिराचा पुजारी कोण आहे माहित आहे? प्रेम. प्रेम पुजारी आहे. हे बनवा मंदिर. हा राम 12 वर्षाच्या सप्त्यामध्ये नंतर आता राम इथे आलेला आहे. आता त्या रामाची अपेक्षा आहे. मला मंदिरात तर तुम्ही आणून बसवलं, आता प्रत्येकाच्या हृदयामध्ये सुद्धा मला बसायचं आहे. तो राम वाट पाहतोय. आज आमचं हृदय शबरीसारखं जर झालं तर तो राम यायला तयार आहे. आज आमचं हृदय त्या अहिल्यासारखं जर झालं, ती अहिल्या स्थिर बसलेली आहे आणि वाट पाहून राहिली त्या रामाची. आम्हाला रामाची गरज वाटते का? कोण आहे राम? मगाच सांगितलं, अध्यात्माचा परमोच्च प्रकाश म्हणजे राम आहे. परमोच्च प्रकाश. रामाविषयी तर काय बोलावं शब्द कमी पडतात आणि माझ्याकडे वेळही नाही आता. पण एकच काम करा. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे, हृदय मंदिरी स्मराकारे. आणि असं केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल? त्या देवाची वाट पाहू नका. तुम्हीच तुमचे बंधन तोडण्याकरता समर्थ व्हाल. त्याच्याकरता ते बंधन सोडवा आणि आपल्याला सोडवा. दुसऱ्याच्या
परमार्थ तुम्हाला बळकट बनवतो. तुम्हाला काय सांगितलं? हृदय मंदिरी. त्या हृदयाला तुम्ही मंदिर बनवलं. आता राम आला, रामाची शक्ती तुमच्यामध्ये आली. आता देवावर अवलंबून राहू नका, आता कोणावर अवलंबून राहू नका. तुम्हीच तुमचे मालक बना. आपुले आपण करा, तुम्हीच करा. अध्यात्मानं 3 गोष्टी होतात महाराज. फार मुख्य महत्वाचा मुद्दा आहे, फार गाभा आहे. आणि शास्त्री बाबा नेहमी म्हणतात, आपुले आपण करा सोडवण. हा वारकरी संप्रदायाचा संजीवन मंत्र आहे. कोणी तुमचं काही बरं करणार नाही. मी शाळेमध्ये जेव्हा होतो ना, तेव्हा विद्यार्थ्यांना एक उदाहरण द्यायचो. मी म्हटलं, बैलाला तहान लागली तर त्याला तहान लागली तर जिथं पाणी आहे तिथं नेता येते. पाणी प्यावं कोणाला लागते? बळजबरीनं पाणी पाजता येईल का? तुकोबारांचे शब्द आहेत. तुकोबारा म्हणतात, मला वाटते का सगळ्यांचं चांगलं व्हावं वाटते. ज्ञानोबारा म्हणतात की आमची अपेक्षाच आहे सर्वे भवंतु, सगळ्यांचं चांगलं व्हावं. पण सगळे चांगलं होण्याकरता काहीच करत नाहीत ना. काय करू देवा, पैसे नाही शक्ती, दंडोनी पुढती. या सगळ्यांना दंड करून यांना चांगल्या मार्गावर लावू अशी माझी शक्ती नाही आहे. आपलं चांगलं होण्याकरता आपल्यालाच प्रयत्न करावा लागेल. संत मार्गदर्शन करतील, देव आशीर्वाद देईल, पण प्रयत्न आपल्याला करावा लागतो. 3 गोष्टी केल्या पाहिजे. आमच्या जीवनामध्ये अध्यात्म आलं हे केव्हा समजायचं? पहिली गोष्ट, भीती वाटली नाही पाहिजे कशाची. पहिली गोष्ट, कशाचीच भीती वाटली नाही. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 40 दिवसापर्यंत त्या औरंग्याच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये उभे होते, पण डोळ्यामध्ये भीती नव्हती. कारण खरा धर्म आतमध्ये होता, आतमध्ये होता. एवढा मोठा अफजल खान समोर आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना भीती वाटत नाही, कारण खरा धर्म अध्यात्म आतमध्ये होते. आणि आज आम्हाला या दोघांची धर्मनिष्ठा म्हटल्यानंतर पहिले आमच्या डोळ्यासमोर जर उभे राहत असेल तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उभे राहतात. हिंदवी स्वराज्य म्हटलं तर आज आमच्या डोळ्यासमोर ज्याचं चित्र उभे राहते ते महाराष्ट्राचं आराध्य म्हणजे धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज आहे. का राहिले? भीती नाही त्यांच्या अंतःकरणामध्ये. आपण तो कोणालाही भीतो, कोणाला भीतो. आणि सगळ्यात जास्त तर इतकी विचित्र परिस्थिती आहे, तुकोबारांनी हे शब्द वापरले, ढीग जिने ते बाईले आधी ना. अरे बाईला भिता तुम्ही, आणि बाईला भिल्यानंतर सगळे स्वतःला पुरुष म्हणून घेतात. आता आम्हाला नसल्यामुळे आम्ही मोकळ्यानं बोलू शकतो. किती विचित्र परिस्थिती आहे, कोणाला भिता तुम्ही? आणि आपली परिस्थिती तर इतकी वाईट आहे, तुम्ही स्वतःला काही म्हणून घ्या. 7-7चे टप्पे पाडा. संतोष दादा, 7व्या वर्षामध्ये माणसाचे उपनयन संस्कार होतात. 14व्या वर्षी त्याच्या शिक्षणाचा प्रारंभ होतो. 21व्या वर्षी शिक्षण पूर्ण होते आणि तो काहीतरी मिळवण्याकरता प्रयत्न करतो. 21 ते 27चा 28चा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये तो पुरुषार्थ करतो काहीतरी. 28 ते 35चा टप्पा
त्याच्यामध्ये उभं करतो काहीतरी. 35 ते 7-7-7-28 42च्या वयामध्ये तो हळूहळू आता झुकायला सुरुवात करतो. लोक म्हणतात ना आता 40 उलटली, मग 49 होते आणि 49 झाले का 50ची चाहूल लागते, वृद्धावस्था आक्रमण करते. पण तरी मग याचं काही थांबत नाही. 7-8 56 झालं का हा प्रयत्न करते काहीतरी जमा राहिलं पाहिजे, काहीतरी जमा राहिलं पाहिजे. बरं जमा काहीच नाही राहत, पण 56ची छाती घेऊन मिळवतो. 56 झालं, 7-8 56, 7-9 63. आता 63 झाले म्हणजे काय आलं, रिटायरमेंट आलं. आता याचं हळूहळू घरात काही चालत. आणि 7 आहे 7व्या वर्षी हा आई बापावर अवलंबून होता, 70व्या वर्षी हा लेकरावर अवलंबून आहे. वयाच्या 7व्या वर्षी याला कपडे घालून द्यावे लागत होते, 70व्या वर्षी सुद्धा याचे कपडे याला घालता येत. 7व्या वर्षी याचे खाण्यापिण्याची व्यवस्था घरचे करत होते, 70व्या वर्षी बी सुद्धा याला काय करावं लागते. मग तुम्ही मधात एवढे जे केले गुणाकार, त्याच्यात काय केलं, त्याच्यात जे फक्त संसाराकरता झटले, त्याच्यात पदरात काहीच नाही पडलं. आणि जो 7वा अवतार आहे त्या रामाकरता जे झटले ना, त्यांचं जीवन धन्य झालं, त्यांचं जीवन मोठं झालं. एक आमचे ते हिंदी संत आहेत, त्यांनी फार सुंदर गाणं म्हटलंय, फार सुंदर भाव आहे त्याचा. त्यांनी सांगितलं की बघा, तुम्हाला कोणी तुमच्या सोबत राहणार नाही, सगळे पैशाचे सोबती आहेत, स्वार्थाचे सोबती आहेत, स्वार्थ निघाल्यानंतर कोणी नाही. मग तुमच्या सोबत कोण आहे. राजेश रामायणी फार सुंदर भजन म्हणतात, स्वतःची रचना आहे, म्हणण्यासारखे आहे आणि चांगले संत होते. इसके तो आगे भजन ही है साथी, हरि के भजन बिना अकेला रहेगा, जीवन है दो दिन का मेला रहेगा, हरि के भजन बिना अकेला रहेगा. अजूनही एक फार सुंदर आहे, देवाला विसरू नका. राम ना विसार बंदे, राम ना विसार. मग तुम्ही काय करा, त्याला विसरू नका, स्वतःला मजबूत करा, आपुले आपण करा सोबत. भीती वाटू नका देऊ कोणाची. अध्यात्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये भीती नाही. अध्यात्म म्हणजे काय, ज्याच्यामध्ये भेदभाव नाही. न पाहे याती विदाऊट प्रमाणाचं सांगतोय असं समजू नका. भेदभाव जो करत नाही. आज काय मी महाराष्ट्राला काय दिष्ट लागली कोणाची, तर आम्ही महापुरुषी जातीपातीत वाटले, थोर साधू संतही जातीपातीत वाटले. सगळ्यांना आम्ही आमचे वाटून घेतलेलं आहे. सगळं वाटावाटी. काय विचित्र परिस्थिती निर्माण झाली. माणूस जन्माला माणूस म्हणून आला आणि माणूस म्हणून जगू शकत नाही का. जात कुठं चिटकली. ठीक आहे, तुमचं जे काही गरज असेल तिथे असेल, तिथं तुम्ही वापरा, हा भाग वेगळा आहे. पण जात कुठं चिटकली माणसाला, कुठं चिटकली. आणि त्या जातीपातीच्या याच्यामध्ये आम्हाला एकामेकाची डोके फोडावी वाटतात, एकमेकाचा घात करावा वाटतो. आम्ही एकमेकाकडे माणूस म्हणून नाही पाहू शकत का. आम्ही एकमेकाकडे माणसाची लेकरं आहोत. आम्ही आमच्या संवेदना गेल्या कुठे. या जातीपातीनं, या भेदाभेदानं आमच्या संवेदना खाऊन टाकल्या. ना हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, तू इंसान की औलाद है, तू इंसान बनेगा. कोण जात, कोण पात, कोण धर्म, शेवटी सत्य काय आहे. तुमची कोणी आठवण करत नाही. तुम्ही मेल्यानंतर तुमचं नाव कोणी घेते का. काय म्हणता, राम नाम कोणी म्हणते का. ज्याची चाललं बळं त्याचं नाव सत्य आहे म्हणून ते आम्हाला सांगतात. तू किती काही कर, शेवटी राम नाम. तरी लोकांच्या लक्षात येत नाही. आता काही लोक सुपीक डोक्याचे झाले. एक कवी मेला,
बाकीचे म्हणू लागले राम नाम सत्य. त्याच्यात ते 2-3 सुपीक डोक्याचे होते. नाही, जे मेले त्याच्या नावानं घोषणा द्या, अमर रहे अमर रहे. यानं किती म्हटलं ते अमर होणार आहे का? कोण ओळखतो त्याला? त्याच्या मैत्रीला मी गेलो होतो, त्याचा पोरग सुद्धा त्याचं नाव घेत नाही आता. कोण अमर? आणि तुम्ही जिवंत असताना जे तुम्हाला जिंदाबाद म्हणतात ते सुद्धा तुम्हाला मारूनच राहिले. जिंदाबाद शब्दाचा अर्थ काय? जिंदाबाद. जिवंतपणी जे तुम्हाला बात करतात ते म्हणजे जिंदाबाद. लोकांनी जिंदाबाद जिंदाबाद केलं तर त्याच्या मागं लागू नका. असे बरेच मातीत घातले जिंदाबाद करू नाही. कोणी तुमच्या सोबत येणार नाही, तुमचं ध्वजन येईल. कुठं भेदभाव करता? माणूस म्हणून जन्माला आलो, माणसासोबत माणसासारखं राहता आलं पाहिजे. प्रेमानं, आदरानं, सन्मानानं, संवेदनेनं जीवन जगता आलं पाहिजे. आणि तिसरं शब्द अर्थ लक्षात घ्या, भटकावलं जाते आम्हाला. हे करू नका, हे केल्यानं काही फायदा नाही, असं करू नका, हे केल्यानं काही फायदा नाही. आज एक वाक्य स्पष्ट बोलतो इथून. सगळ्या वारकरी संतांनी केवळ एकच सांगितलं, तुम्हाला करायचं असेल तर अवघ्या वाटा झाल्या सीन, कधी न घडे उचित विधी विधान, न घडे सर्वथा. बाकी जे करायला लावतात ना ते त्यांचं दुकान चालवण्यासाठी आहे. तुम्हाला करायचं जर असेल तर फक्त एकच करा. काय करा? शेवटच्या चरणात
श्रीमूर्तीलया. ही जी श्रीमूर्ती आहे, हरिनाम रूपी जी मूर्ती आहे, त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये जिव्हाळा ठेवा. विठ्ठल विठ्ठल फटाके बरेच फोडता बरं. मी आल्यावरही फुटले, इकडे येता येताही फुटले, आणि आता थांबायचे आहे तेव्हा फोडले. तुमचा आनंद आहे निश्चितच. याच्याविषयी माझ्या अंतःकरणामध्ये फक्त एक विनंती आहे. आता प्रभू रामचंद्र आले, त्या रामचंद्राचा आदर्श ज्यांनी जीवनामध्ये ठेवला ते भगवान बाबा सुद्धा आलेले आहेत. फक्त आता एकच घडावं, आमचं जीवन पवित्र बनावं, आमचं जीवन प्रामाणिक बनावं, आमचं जीवन प्रसन्न बनावं. मला आल्याबरोबर माहीत पडलं, आजच आपल्या गावातला एक पोरगा नोकरीवर लागला. या बऱ्याच काही दिवसामध्ये बरीच मुलं गावातली, ज्या गावामध्ये वातावरण संस्काराचं होते ना, तिथं हळूहळू सगळं यायला सुरुवात होते. ती प्रसन्नता नक्की येते. अहो, राम आला तर आरामही येणारच आहे. राम आला, जो आनंद सिंधू सुख राशी, सी करते त्रैलोक्य रूपाशी, जो सुखधाम राम असनामा, सकल लोक पावक विश्रामा. हा सगळ्या जगाचा विश्राम देणारा तो आहे. पण एक करावं लागेल, काय? ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण हृदयी जिवाळा श्रीमूर्तीलया. आणि फार मोठा शब्द याच्यामध्ये आलेला आहे, परमार्थ आतमध्ये करायचा आहे. हा याचा आत्मा लक्षात घ्या. ये दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारे. आमचा परमार्थ बाहेर जास्त आहे, आतमध्ये कमी आहे. ज्ञानदेवा मौन जपमाळ धरोनी श्रीहरी. आपल्या माळा कुठं आहेत? हरिपाठ काय सांगते? ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, आतमध्ये. आणि त्या आतमधलं सगळं पाहतो, बाहेरचं काहीच पाहत नाही. तो आतमधलं सगळं पाहतो. आमचं अंतःकरण जर शुद्ध असेल ना, त्या शुद्ध अंतःकरणामध्ये जो राम इथं येऊन बसला, तो राम आमच्या अंतःकरणामध्ये सुद्धा येऊन बसेल. तेव्हा ते अंतःकरण राहणार नाही, ते अंतःकरण सुद्धा अयोध्या बनेल. कोल्हे गावामधल्या प्रत्येकाचं अंतःकरण अयोध्या बनलं पाहिजे, अशीच प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो. त्याच्याकरता भगवान बाबांना आपल्याला आशीर्वाद द्यावा, ही भगवान बाबांच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या या 12व्या वर्षाच्या उत्सवामध्ये एक अतिशय चांगला योग आपला झाला आहे. आणि त्यातल्या त्यात जे भगवान गडाच्या गादीचे चतुर्थ उत्तराधिकारी आहेत, त्या कृष्णा महाराजांच्या हस्ते या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम काल संपन्न झाला. नवीन वर्ष काल लागलंय आपलं. या नवीन वर्षामध्ये एक फार चांगलं नवीन कार्य आपल्याकडून झालंय. ज्या पद्धतीनं 12व्या वर्षाची तपपूर्ती झाली, त्याच पद्धतीनं हे कार्य असंच अखंड चालावं, याच्याकरता मी माझ्या अंतःकरणापासून, साधूच्या हृदयापासून माझ्या मंगल कामना व्यक्त करतो. कीर्तनाच्या माध्यमातून झालेलं जे पुण्य आहे, ते पुण्य या गावाच्या संपन्नतेकरता, प्रसन्नतेकरता आणि पवित्रतेकरता मी समर्पित करतो. आणि माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. पुनश्च एकदा सगळी टाळकरी मंडळी, महाराज मंडळी, ज्यांच्यामुळं निमित्ताने इथे येण्याचा योग आला, आमचे संतोष दादा आणि सगळस्त ग्रामकरी मंडळी, ज्यांनी या कार्यक्रमाकरता प्रयत्न केले, सगळ्यांना खूप खूप धन्यवाद देतो. एकदा सगळ्यांनी हात वर करा. ज्यांच्यापुढे मी बोलू शकलो, ज्यांचे शब्द आहेत, तुकोबार आहे, त्या तुकोबारांचे. आणि संतोष दादा मोरारी बापूंनी देहुलाची कथा झाली होती ना, मानस अभंग, त्याच्यामध्ये फार चांगला शब्द वापरला होता, तुकाराम. तुकाराम. तर त्यांनी व्याख्या फार मस्त केली ती, तुकाराम मी का नाही, तुकाराम मी का नाही. अरे आम्हाला सुद्धा राम बनायचं आहे, आणि राम म्हणता रामाची होली आहे. पण ते राम बनण्याकरता आम्हाला तुकोबारायांच्या शब्दाची गरज आहे. त्या तुकोबारायांनी आम्हाला राम बनण्याकरता प्रेरित केलं आहे. म्हणून त्या तुकोबारायांच्या उपकाराविषयी यवतमाळला कथा झाली ना, तेव्हा तुकोबारायांच्या संदर्भामध्ये ते इतकं सुंदर बोलले, त्याचे व्हिडिओ आहेत, फार सुंदर बोलले. मुझे तुकाराम बहुत प्रिय है.
ज्यांना मराठी भाषा कळत नाही त्यांना तुकाराम प्रिय वाटतात. मराठी आपला आत्मा आहे, आपला आत्मा तुकाराम महाराज बनले पाहिजे. म्हणून सगळ्यांनी एकदा त्या तुकोबारायांचं भजन करायचं आहे आणि आजच्या सेवेला इथेच विराम द्यायचा आहे. तुकाराम तुकाराम भगवान बाबांच्या चरणी समर्पित करून वाणीला पूर्ण करा. जय विठ्ठल.